प्रॉब्लेम झाला. अरे बापरे. पण बिहारच्या दिशेला तर दुपारचं जेवण झालंय आणि आता वाजले 2:30-3 वाजलेत आणि जेवण ठीक होतं कारण रेडीमेड पॅकेट बोलल्यावर ते लवकर पॅक करतात त्यामुळे थोडंसं थंड किंवा गरम टेस्ट पण ही थोडी खास होती. आणि त्याच्यानंतर आता वाजले 3:30-4 तर पूर्ण रेस्टचा टाईम होता. सगळे झोपले होते आणि विचार केला दिवसभरचा अपडेट काय. तर सकाळी आम्ही फ्रेश झालो. मनमाड स्टेशनला आम्ही नाश्ता घेतलेला. भुसावळला मला जेवण आलं होतं. नंतर 1-2 वाजता जेवलो. त्यानंतर आता वाजले 3:30-4 वाजता किंवा 5 वाजता चहा वगैरे बघू. आता गाडी अकोला थांबणार आहे. त्यानंतर पुढे समजेल संध्याकाळी काय चालू आहे. बोल लास्ट पण लगेच कसं चमचा नाही जेवण रे काय छोले डाल राईस लोणचं आणि मिक्स व्हेज दमी सोनपापडी स्वीट पण तो कंचा लोणचं बल्डीराम आहे वाटते तो काही चुकीचं दिले जाऊ दे आता काय करणार. जेवला का तू मग ओके एकदम ओके मी थँक्यू. जेवण झालेलं आहे. आता वाजले पावणे 8चा टाईम झाला. जेवण झालं आहे. त्या एक नाईटची ड्युटी करायची आणि मग सकाळी ड्युटी आणि त्यानंतर रेस्ट दिवसभर. मी तुम्हाला नाश्ता देणार उद्या सकाळी. हां बदे उद्या नाश्ता आणणार आहे कारण का त्याची नाश्त्याची ड्युटी आहे. मांजरीची नाही ना. मांजरीची नाही. मांजरी आराम करणार आहे उद्या 10 वाजेपर्यंत झोपणार आहे मांजरी. सीटवर खाली पडस तर. गुड मॉर्निंग. दिवस दुसरा ट्रेनचा आणि ट्रेन थांबले गडा स्टेशनला. भरपूर वेळ झाले तर गधा तर आम्ही वेट करतो म्हटलं थोडंसं बाहेर जाऊन भटकावं. तर सगळी पब्लिक आली बाहेर. थोडेसे पाय मोकळे करतायत. हे लोकरे बघा चालला तिकडे चांगलात. गुड मॉर्निंग. लय वैतागलं आहे आपण. सर काय बोलत तुम्ही. गुड मॉर्निंग भावा. कोणता डे या फराळ खायला या मस्त ड्युटी आमची बसून चालू. अरे बापरे शूटिंग चालू आहे. गाडा किधर गया बोले कुछ बोल. काय म्हणताय या नाश्ता करायला या. का आणले नाश्ताला. ही काय भुगा आणला का बुंदी आणली. बुंदी भुगा बुंदी भुगा. भाई कसला सेटअप बनला बघ भाईने. फुल सोपं नाही ना. वॉच बीच लावून एकदम पद्धतशीर. दिवस दुसरा आहे आणि ढकलत चालला नुसतं दिवस. काय नाही विषय एकदम पद्धतशीर खोल आहे. मस्त सकाळ झाली आहे भाई आणि नाश्त्याची वाट बघतोय आम्ही. नाश्ता भरपूर लेट झाला आज. बरोबर ना. या नाश्ता करा. भाई आपण कुठं आलोय. गधा मध्य प्रदेश. मग काय सध्या भरपूर चांगली मीटिंग चालू आहे इथे. सध्या डिस्कशन एकदम ओके. पब्लिक बाकी वॉकिंग करते. आणि सध्या चालू आहे आम्ही आराम करतोय आणि आमचाच व्लॉग आम्ही बघतोय. शेलार सर बसलेत. नागरगोजे सर आहेत. इकडे खंदारे सर बसलेत. नागरे सर बसलेत. त्यांच्या चर्चा चालू आहेत. जुन्या ज्या आठवणी आहेत त्यांना आता सध्या आम्ही रिवाइंड करतोय. आणि आता मी नाश्त्याची वाट बघतोय आणि पुढे बघणार आहे की नाश्ता आणि जेवण किती वाजता भेटणार आहे. कारण का आज सगळे वैतागले सगळे झोपेतून उठून आणि वाट बघतात सगळे. आता सध्या दिवाळीचा फराळ तर पूर्ण संपत आला आहे आणि चालू आहे सध्या प्रवास. आता 12 वाजेपर्यंत समजेल पुढचा अपडेट काय आहे. नंतर ना आपण थांबून नाश्ता घेऊन येतोय. रेडी राहा. असं ना धावत जायला लागतं. आता नाश्ता आपला आलाय. पाणी ये नाश्ता पाणी काय आणलंय बदे. काय आणलंय. ब्रेड आहेत, चॉकलेट आहेत, बिस्किट आहेत. वा वा म्हणजे काय. साहेबाचा
पण देऊन टाक लोकांकडे. जेवण घ्यायला आलो आता सगळी पब्लिक. बोल ना काहीतरी. बोलणार नाही त्याला असतात. खाना चल रहा है. सपना पे खाना लेने के लिए रुके. अरे पठाण चालू भाई रेकॉर्डिंग चालू आहे बघ. आता जेवण घ्यायला आलं दुपारचं दुसऱ्या दिवसाचं जेवण आलं आहे आय थिंक 5 वाजता, कारण ट्रेन भरपूर लेट झाली होती, पब्लिक गर्दी झाली. खाना खाने का आणि आजचं जेवण सौरभकडून आहे का? तुम्ही हा. घेऊन येणार आहे? बाकी रेडी आहे सगळं? हाँ बाकी रेडी है, हम खाना खाने के लिए आए हैं. अरे थांब रे बाबा. दिवस दुसरा आहे आणि संध्याकाळ आहे आता. आणि प्रॉब्लेम हा झाला की दुपारचं जेवण लेट आलं आणि ते जेवण थोडंसं गरम आणि लेट झाल्यामुळं खराब झालं आहे. आणि आता आम्ही वाट बघतो संध्याकाळी प्रयागराजला पोचायची. तर वाजलेत 7 आणि आम्हाला लवकरात लवकर प्रयागराजला पोचायचं आहे. तिकडे आम्हाला जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि म्हात्रीने आपल्याला इन्फॉर्मेशन काढलेली आहे. तर खबर पक्की की तिकडे जेवण आहे आणि खरंच जेवण आहे तिकडे. तर आम्हाला तिकडे पोचायचं आहे आणि भरपूर लेट होतं आहे ट्रेनला. तर ट्रेन बघतो तुम्ही आता आहेत कोणतं स्टेशन? चिथारा स्टेशनला आहे आम्ही. आणि ट्रेननी समोर ते शांत आहे, मस्त पाऊस पडतो आहे, वातावरण एकदम थंडगार आहे. आणि पुढच्या अपडेटसाठी आपण बघत राहू की आता पुढे काय होतं आहे, कारण आम्हाला भरपूर भूक लागली आहे. स्वतः सध्या आम्ही फ्रुटी आणि पाणी केळी वगैरे होते ते आलं होतं ते घेतलं आणि बघूया पुढं काय होतं आता. फायनली प्रयागराज आलो आहे. तिथे आता 11:15 झालेत आणि आत्ता जस्ट आला प्रयागराज. त्याच्या आधी होतं अलाहाबाद, नाव चेंज केलं आहे. ये तो सब गुंडा लोग हैं, भाग रहे हैं. बिल्कुल रिक्स नहीं लेने का. बड़े खतरनाक लोग हैं. इकडे बरं. एक बार आणि आता आलो आहे प्रयागराजला. वाजलेत रात्रीचे 10, 10:30 झालेत. आणि महाले सर जे आहेत ते स्वतः आले आता जेवणाचे इन्स्पेक्शन करायला आणि त्यांना जेवण घ्यायचं आहे. कारण का आता सर आलेत समोर स्वतः. हे महाले सर जे आमच्या प्लाटूनचे प्रॉपर इंचार्ज आहेत आणि त्यांच्या देखरेखाली आज जेवण भेटणार आहे. कारण का दिवसभराचा प्रॉब्लेम झाला जेवणाचा. आता जेवणाचं चेकिंग चालू आहे. काउंट केलं 100 आहेत. हां. तर आता पुढचं नियोजन सर सांगतील कसं काय आहे, बघू काय होतं. 100 लोक जेवण आता घ्यायला आम्ही नाही गेले. आता रात्रीच किती वाजता आहे? 10:30 झालेत. 22-23च्या दरम्यान आता वेळ झाला आहे. सर्व आतुरतेने वाट बघतात जेवणाची. तर आता थोडा वेळ जेवण घेतो आहे आणि सगळ्यांना जेवण वाटप करतो आम्ही. पुढचा प्रवास प्रयागराज टू बिहार. महाले सरांचं घेतो फक्त. संध्याकाळचं जेवण आहे. आलू मटर आहे, दही, रोटी, नंतर जेवतो मी वाटतं. सर बसतात पुरी. सुरुवात करूया आणि दिवसाला संपूया. अशा प्रकारे ट्रेनमधला दुसरा दिवस. रात्री आता वाजलेत 11:30. जेवण वगैरे झालं आहे आणि पूर्ण दिवस संपला आहे. दिवस तिसरा चालू होईल तर सकाळपासून तो आपण टाकू यूट्यूबला चॅनललाच. पण आजचा दिवस थोडासा बोगस होता, कारण का जेवण तर लेट आलं आणि जे जेवण आलं ते आम्ही लेट पोचलो म्हणून थोडं जेवण खराब झालं होतं. दोन्ही टाईम केलं. दोन्ही टाईम. आणि ॲडजस्ट काय केलं माहिती आहे का? हे बघा, हे शेंगदाणे, हे चिप्स आणि पुलाव घेतला होता तो खाल्ला. आणि आपण प्रयागराज स्टेशनवर आहे. प्रयागराज स्टेशनवर आहे. महाकुंभमेला. हां, जो इथे झाला होता हेच ना इथे आणि संपलाय.
विचारलं पाटील आलाय Direct चिप्स हात खायला, घालायचा, फुकटचा. फुकट्या पाटील आपला माणूस नसतो, आपला माणूस असतो, विचारायचा प्रितेश पण जेवलाय आणि भारी वाटलंय सगळ्यांना. तर असू दे, काय हरकत नाही. बंदोबस्तच्या याच्याने पण आलो आम्ही, भेटलो इथे प्रयागराजला आलो, भारी वाटतंय. पुढच्या ब्लॉगमध्ये तर आपण बघू बिहार कसं आहे. तर आपल्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.